नाशिकमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळाले। दुचाकीच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने हे अग्नितांडव झाले। जुन्या नाशिकमधील एका दुचाकी गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आणि या परिसरातील चौक मंडई येथे सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान या दुचाकीच्या गोडाऊनला आग लागली। या आगीमध्ये गोडाऊनमधील 50 पेक्षा जास्त दुचाकींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। यासोबतच गोडाऊनच्या बाजूला असलेल्या स्क्रॅपच्या साहित्यामुळे आग अधिकच तीव्र झाली, त्यामुळे हवेत आगीचे लोळ पाहायला मिळाले। स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्याच्या बाहेर गेल्याने स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन दलाच्या आग विझवणाऱ्या 12 बंबांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।